नमस्कार, मी सुषमा चामे। तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, प्रत्येक गृहिणीला लागणारी ही महत्त्वाची टिप आहे। तर आपण रोजच घाई गडबडीमध्ये सकाळचा डबा तर खूपच घाईमध्ये बनवतो, कारण सकाळी खूप शाळा असल्यामुळे सगळ्यांची घाई होते। तर काय बनवायचं आणि रस्सेदार भाज्या, वाफेवरच्या भाज्या काय करायचं ते सगळं आपल्याला ठरवायला लागतं। तर थोडीशी आपण अशी तयारी केल्यामुळे आपला वेळ वाचेल आणि भाज्या पण आपल्या चांगल्या तयार होतील। तर बघा, आपली भाजी पातळ होती, तर 1 चमचा शेंगदाणे कूट आणि 1 चमचा खोबऱ्याचं कूट घातल्यामुळे आपली भाजी रस्सेदार होणार आहे। आणि ते सुद्धा आपल्याकडे नसेल, कारण प्रत्येक वेळेस खोबरं शेंगदाणेच घरात असतील किंवा कधी कधी नसतं पण संपतं, तर मग संपल्यानंतर आपण बोलणार आता कसं बनवणार रस्सेदार भाजी तर बनवली आहे पण पातळ झाली आहे। तर आपण असं अर्धी वाटी बेसन पीठ असं कढईमध्ये तांबूस भाजून ते चाळणीतून चाळून आपण थोडंसं आठवडाभरासाठी असं तयारी करून ठेवणार आहोत। तर हे बघा, असं पीठ भाजलं होतं, तर जळलेलं किंवा काही गुठळ्या असतील म्हणून चाळणीतून असं फिरवून घेतलं चाळून। हे बघा, छान असं तयार झालं। मग आता आपण ते एका डब्यात घालून ठेवायचं। तर आपली भाजी करताना वाफेवरची असली तर आपण समजा कुठली भाजी बनवली फ्लावर वगैरे, तर तेल तर ते बाहेर जातं। मग तसं थोडंसं अर्धा चमचा असं भुरभुरलं पीठ, बेसन पीठ अर्धा चमचा, जास्त नाही, तर काय होईल ते तेल सगळं अब्झॉर्ब करेल आणि मस्त भाजी अशी कळणार सुद्धा नाही की आपण बेसन घातलं आहे। आणि रस्सेदार भाजी असेल, पातळ वाटत असेल थोडीशी, तर आता शेंगदाण्याचं कूट संपलं आहे आणि खोबरं पण कुठं वाटत बसू, लाईट गेली आहे, तर काय करायचं, हे थोडंसं भाजलेलं अर्धा चमचा, जास्त नाही, कळणार सुद्धा नाही की मी बेसन पीठ घातलं आहे म्हणून। तर असं व्यवस्थित थोडंसं पाववाटी पाणी घेऊन मिक्स करून घेतल्यावर आणि आता आपण ते त्याच्यामध्ये मिक्स करूया, जेणेकरून आपली भाजी शिजत आली का ते छान असं जाडसरपणा येईल भाजीला आणि खाण्याची चवसुद्धा चांगली लागेल आणि आपण काय घातलं आहे हे कळणार सुद्धा नाही। तर हे बघा, जास्तच पातळ वाटत असेल आणि कूट सगळे संपले असतील, लाईट गेली असेल, वाटण कधी करणार, कसं करणार, तर मग थोडंसं असं भाजलेलं बेसन पिठाचा वापर केल्यामुळे काय होईल, आपली भाजी अशी जाड रस्सेदार तयार होईल आणि भाकरीचा प्रत्येक घासाला लागली जाईल, कारण पातळ असल्यावर घास एकीकडं आणि पाणी एकीकडं भाजीचं, तसं न होता हे असं केल्यामुळे छान आपल्या भाकरीच्या कुटक्याला किंवा घासाला लागणार आहे। तर असं कोथिंबीर वगैरे घालून छान अशी जाडसर उकळी आल्यावर छान भाजी तयार होते। तर ही छोटी छोटी टिप म्हणा, नाहीतर आपली तयारी म्हणा, तर हे असं केल्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित होईल। बघा, भाजी तर अगदी 2 वाट्याच बनवली आहेत, एकदम थोडीशी भाजी आहे आणि शिजून तिचं मीठ, म्हणजे भाजी कमी झाली आणि मीठ जास्त झालं तर खारट झाली असली भाजी तर आपण बघा, आपण चपाती तर बनवणारच आहोत, तर मग थोडेसे 2-4 गोळे असं त्या भाजीमध्ये सोडून घेऊया, म्हणजे जेणेकरून काय होईल की ते भाजीचं जास्त मीठ जे आहे तर ती गव्हाचं मीठ असं शोषलं जाईल आणि आपली भाजी खाण्यासाठी चवदार आणि चांगली लागेल। मग आपण जेवण वाढून घेताना हे असे गोळे काढून टाकायचे, कारण गव्हाचं पीठ कसं खाणार ना। तर हे बघा, असं आपली भाजी वाया जाणार नाही, कारण खारट असल्यावर तोंडात घ्यायला होणार नाही। तर आता आपण भाकरी तर बनवून घेतल्या आहेत, तर मग भाकरी बनवून झाल्याच्या नंतर मग तो तवा आपण तसाच जाऊ देतो, त्याच्यावर काय ठेवत नाही। तर आपल्याला गरम पाणी वगैरे करायचं असेल तर आपण दुसरीकडे लगेच पाणी ठेवतो, तर तसं आपण जर तयारी करीपर्यंत इकडे जर पाणी ठेवलं तर आपलं ग्लासभर पाणी अगदी आपल्याला उकळल्यासारखं भेटणार आहे आणि आपली थोडीशी गॅसची बचत होईल आणि आपल्याला चांगलं पण वाटेल की बाबा चला, मी काहीतरी वाया घालवत नाही। तर हे बघा, गॅस तर बंद आहे, पण तव्याच्या गरमीमुळे, फ्लेममुळे त्या मस्त आपलं असं कोमट पाणी तयार झालं आहे। तर आपण हे वरणात घालू शकतो किंवा एखादी भाजी असेल झाकण वरती ठेवून आपण पाणी ठेवतो, तसं इकडं ठेवलं तरी आपल्याला हे असं कोमट पाणी भेटणार आहे। आणि तेच जर करायचं नसेल तर हे बघा, असं काही वाल वगैरे सोलायचे असतील तर कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याचा उग्र वास आणि स्वच्छ धुवून निघतील आणि त्याचे साला असे उंगळून वरती येतील आणि छान असे सोललेलं आपल्याला सोपं जाईल। तर बघा, कोमट पाणी आपल्या तव्यावर तयार झालं आहे आणि हे कसे साल असे मस्त वर येत आहेत बघा। थोडं थोडं घेऊन अगदी आपल्याला टच जरी केलं तरी सोलता येणार आहे। थंड पाण्यात पण होतं, पण असं काही नाही,
पण थोडं भिजत घातल्यामुळे तो वरती फेस येतो आणि आपल्याला भाजी शिजवताना वास येईल असं वाटलं तर कोमट पाणी आपण करतो. तर त्याप्रमाणे असं आपल्या तव्यावरच जर ठेवलं तर आपल्याला कोमट पाणीसुद्धा भेटणार आहे. तर म्हणजे छोटी छोटी टीप आपल्याला महत्त्वाची आहे. तर किचनमध्ये जेवढं आपल्याला कशात काय करता येईल तेवढं आपण केलेलं बरं. तर हे बघा किती छान सगळे सालं वर येत आहेत कोमट पाण्यामुळे आणि पटकन टच असं केलं तरी सोललं जात आहे. तर ही बघा चपाती माझ्याकडून पीठ मळलं होतं आणि मोहरी मसाला डबा थोडासा क्रॉस झाल्यामुळं मोहरी सांडली. तर बऱ्यापैकी मी काढल्या सगळ्या मोहऱ्या, पण काही मधी होत्या. तर आपण जिरे तर खाल्ले असते चपातीबरोबर, पण मोहरी कशी खाणार ना, म्हणून ती मी अशी काढून घेतल्यामुळं काय व्हायची, चपाती फाटायची आणि फुगायचीच नाही चपाती. तर मग मी काय केलं बघा, पूर्ण चपाती लाटून झाल्यावर असे छोटे छोटे गोळे करून लाटून घेतलं, जॉईंट केलं. म्हणजे बघा जॉईंट केल्यावर चपाती फुगत नाही ना, पण असं केल्यामुळेच सगळी चपातीची वाफ आतमध्येच राहिली आणि मस्त अशी चपाती आपली फुगली. कारण आपण तिथं फाटली गेली चपाती तर त्या ठिकाणी वाफ बाहेर निघते आणि चपाती फुगत नाही. तर बघा असं छोटंसं थोडं पीठ लावलं का आपली चपाती छान फुगणार आहे. जॉईंट करा नाहीतर काही करा, फुगली जाणारच. तर बघा मी हे 3 ठिकाणी जॉईंट केले, एक इथे आणि एक इथे. 3 असे छोटे छोटे मोहरी काढून घेतली. तर अशा छान 1 2 3 हे बघा. नाहीतर काय तिथे वाफ बाहेर निघाली असते आणि चपाती फुगली नसली म्हणले की कडक होते. तर हे असं 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या, मस्त असं खिसण्यापेक्षा असं पातळ काप करून भाजलं तरी पण खूप सोपं जाईल. तर आपली आठवडाभर आणि 15 दिवसाची तयारी अशी करून ठेवली का आपल्याला मस्त पटकन जाऊन जेवण बनवता येईल. आपण काय करतो, आयत्या वेळेला किचनवर जाऊन उभं राहतो, काय बनवू, मग आपल्याला सुचत नाही. बापरे, शेंगदाण्याचं कूट पण नाही आहे, काहीच नाही, आता वाटण बनवायचं, भाजी कधी बनवायची. त्यापेक्षा असं अगोदर तयारी केल्यामुळं खूप सोपं जाईल. तर हे बघा, आता तोंडी लावण्यासाठी आपल्या घरात काहीच नसेल, एखाद्याचा उपास असेल तर आणि मुलांनाच वगैरे जेवण द्यायचं असेल, भाजी बनवा, भाकरी बनवा, त्यापेक्षा अशी एक तिखट चटणी जर घरात तयार करून ठेवली, दही वगैरे असेल तर आपल्याला खाण्यासाठी एक भाकर थापून दिली का पटकन आपली खाऊ शकतो. एक भाकर पाण्याला आधार करू शकतो. तर हे बघा 2-4 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 चमचा लाल तिखट घालून मस्त अशी शेंगदाणा आणि खोबरे लसूण चटणी तयार केली आणि भाकर खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली माझी छोटी मोठी टीप? धन्यवाद.